महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। आज मी केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातल्या नियोजनासाठी सांगलीमध्ये आलो होतो आणि तासाभरात सगळ्यांना आपल्याला समजलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे जमला। आजच्या या बैठकीला उपस्थित असलेली विधिमंडळामध्ये आमचे सहकारी सन्माननीय आमदार सुहास भैया बाबर, जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, आमचे विचारे बापू, आमचे वनखंडे सर, इतर सर्व आजी माजी पदाधिकारी आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, उद्या जे भरणार आहेत ती आणि सर्वच महिला वगैरे उपस्थित असणार आहेत। मी मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की युती करायची, इथंच पत्रकार परिषदेत युती करायचा आमचा प्रयत्न आहे। मी संपर्क मंत्री शिवसेनेचा आहे। भारतीय जनता पक्षाची जबाबदारी माननीय मंत्री महोदय, ज्येष्ठ मंत्री महोदय माननीय चंद्रकांत दादांच्याकडे आहे। 2-3 फेऱ्या आमच्या चर्चेच्या झाल्या। मला त्या चर्चेमधलं काही सगळाच मुद्दा या ठिकाणी उघड करता येणार नाही, पण पहिल्यांदा मी म्हणलो होतो की शिवसेनेचा योग्य मान सन्मान ठेवला गेला पाहिजे। शिवसेनेची योग्य ताकद जी आहे त्याप्रमाणे जागांचं वाटप झालं पाहिजे। एखादी दुसरी जागा 2-3 जागा पुढे मागे सरकण्याची प्रत्येकाची तयारी आहे, पण ठीक आहे, आता त्या गोष्टीची चर्चा करण्याची वेळ नाही। उद्या शेवटचा दिवस आहे आणि युतीतल्या मोठ्या पक्षांनी मला वाटतं अर्ज पण भरायला सुरुवात केली, काही नावं सुद्धा त्यांनी या ठिकाणी जाहीर केली आणि आपली सुद्धा जबाबदारी आहे। शेवटी आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा भगवा आणि धनुष्यबाण हा जो स्वर्गीय शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात दिलाय तो लढाईसाठी दिलेला आहे। आपल्याला नेहमीच शिवसेनेची शिकवण आहे की जे सहजासहजी मिळत नाही ते लढाई करून जिंकून आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे। मी आज एवढंच सांगतो, त्या निवडणुकीमध्ये ठीक आहे आज आपली युती नाही झाली, समजा राज्यामध्ये युती आहे तर गोष्ट वेगळी, पण इथं जर आमचा मान सन्मान ठेवला जात नसेल, जेवढ्या जागा तोलामोलाच्या मिळाल्या पाहिजेत तेवढ्या जर आपल्या पक्षाला मिळत नसतील, ठीक आहे, एक ठराविक वेळ असते तिथपर्यंत वाट आपण पाहतो, नाही तर मग शेवटी आपल्याला आपल्या पक्षाची वाटचाल पुढे करायची असते। रात्री आमचा निर्णय झाला, भैयांशी मी बोललो, बजरंग पाटलांशी बोललो, वनखंडेंशी बोललो आणि आपण आज अर्ज भरायला सुरुवात केली। आता आल्यापासून आम्ही वर चर्चा करत होतो, काही अर्ज उद्या पण आपण जी शेवटच्या मुदतीपर्यंत आपण अर्ज भरतोय। मला एवढंच आज तुम्हाला प्रमुख लोकांना इथं सांगायचं आहे की आम्ही नियोजन केले, चिन्ह वाटप झाल्यावर प्रचाराचा शुभारंभ, या सगळ्या गोष्टी आपण करू। मी एवढंच जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून शिवसेना पक्षाचा एवढंच सांगतो की आता आपण जेव्हा शिवसेना म्हणून ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे तेव्हा अर्ध कधी निवडणुकीमध्ये शिवसेना उतरत नाही, पूर्ण ताकदीने शिवसेना उतरत आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती जे जे उमेदवार आपण या ठिकाणी उभा केलेले आहेत, उद्या पण ज्यांचे अर्ज आपण भरणार आहे, ज्यांना शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह वाटपामध्ये मिळणार आहे, या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी पक्षाची ताकद
आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून माझी पूर्ण ताकद, पूर्ण वेळ या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मी महानगरपालिका आणि ज्याला म्हणतो ना आपण अंडर इस्टिमेट, म्हणजे त्याला मराठी शब्द काय म्हणतो आपल्याला, आमचं मूल्यमापन थोडं कमी केलं की ह्याला एवढी ताकद ह्यांची नाही, ह्यांची काय शिवसेनेची ताकद आहे. माझी आता तुम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना विनंती आहे, शिवसेनेची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत काय ताकद आहे हे महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक त्या नगरपालिकेत निवडून आणून या ठिकाणी आपल्याला दाखवायचे. आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण सगळेजण या निवडणुकीच्या कामाला लागा. आता जास्त वेळ भाषणबाजीत बैठकीत घालवण्यापेक्षा उद्यापर्यंत अर्ज वेळेस भरून घेणं, छाननीमध्ये योग्य सगळी कागदपत्र दाखल करणं, वकिलांचे टीमचं नियोजन मगाशी वरती बसून या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. तो सगळा कायदेशीर सल्ला, कायदेशीर सहकार्य पक्षाच्या वतीनं सगळे या ठिकाणी दिलं जाईल. मगाशी मी म्हटलं तसं आता उतरलोय तर पूर्ण ताकदीनं बहुमतानं जिंकण्यासाठीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना ज्यांनी अर्ज भरले त्या उमेदवारांना, त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या सहकार्याला, सर्व शिवसैनिकांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. आणि पूर्ण वेळ या निवडणुकीसाठी संपर्क मंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला पूर्ण ताकदीने आपल्या सगळ्यांच्या पाठीशी एवढी ग्वाही, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये सन्माननीय आमदार सुहास भैया बाबर, सर्व जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी चर्चा आजच्या बैठकीमध्ये केलेली आहे. मी मागं जेव्हा आलो तेव्हा देखील सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये महायुती करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि तो प्रयत्न आम्ही केला देखील. परंतु ज्यावेळी महायुती आम्ही करू असं म्हटलं होतं त्याचवेळी मी सांगितलं होतं की शिवसेनेचा योग्य मान सन्मान, योग्य जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. परंतु तसं होताना दिसत नाही किंवा तसं झालेलं नाही. आणि म्हणून शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व वॉर्डमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे आज काही अर्ज आम्ही भरले, उर्वरित राहिलेले अर्ज आम्ही उद्या भरतोय. आणि चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करून शिवसेना पूर्ण ताकदीनं जे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीनं पक्ष संघटना, पक्षाचे नेते आणि पक्षाची सर्व यंत्रणा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्यावरती दबाव टाकायचा प्रश्नच नाही ना आता, कारण आता आम्ही शिवसेना म्हणून लढतोय. युतीत एकत्र लढलो असतो तर दबाव टाकण्याचा विषय येत होता. आता त्यांचे अर्ज त्यांनी भरलेत, आमचे अर्ज आम्ही भरलेत. आता नाही महायुती होऊ शकली, त्यामुळं जर आता आम्ही आमचे अर्ज भरून लढतोय तर मग आमच्यावर दबाव टाकायचा प्रश्नच येत नाही. असा कुठलाही दबाव आला तर त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. या गोष्टी मी बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि म्हणून आता आम्ही पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून लढतोय. आम्हा अंतर्गत गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या म्हणायचं आकडेवारीसर. आता हे बघा, आम्ही अजूनही काही मर्यादा पाळणारी मंडळी आहोत. आमचे मुख्य नेते पक्षाचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीनं संयमानं ह्याला सामोरं जावा. पण आम्ही माननीय शिंदे साहेबांना मी आग्रह केला संपर्क मंत्री म्हणून की जर आपल्या शिवसैनिकांचा योग्य मान राखला जात नसेल, योग्य वाटा आपल्याला जागांचा मिळत नसेल तर मग शिवसैनिकावर अन्याय करून आपल्याला चालणार नाही आणि आपल्याला आपल्या पद्धतीनं लढावं लागेल. आणि म्हणून आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, संपर्क मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, इतर सर्व पदाधिकारी, आमचे माजी जिल्हा प्रमुख, आम्ही सगळ्यांनी बसून इथं अर्ज भरून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. महानगरपालिकेमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरू. आपण पाहिलं असेल 61 नगरसेवक, नगराध्यक्ष महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले
आणि काही आघाड्यांचे मिळून नगराध्यक्षांनी जो पाठिंबा दिला आहे, जवळपास तो आकडा 70 नगराध्यक्षांच्या पर्यंत जातो. एवढी ताकद राज्यातल्या भाजपानंतर 2 नंबरचं संख्याबळ असणारं नगराध्यक्षांचा पक्ष कुठला असेल तर तो शिवसेना आहे. त्यामुळं जे चित्र नगराध्यक्षांच्या नगरसेवकांच्या बाबतीमध्ये नगरपालिका निवडणुकीत दिसलं त्याचीच पुनरावृत्ती किंबहुना त्यापेक्षा अधिक घवघवीत यश ज्या चुका आमच्याकडनं नगरपालिका निवडणुकीत झाल्या त्या सुधारणा करून महानगरपालिकेत यापेक्षा चांगलं यश आम्ही मिळवून दाखवू. या बाबतीत मी अधिक भाष्य करणार नाही. शिवसेना ही लढणाऱ्यांची संघटना आहे. मी मगाशी जसं सांगितलं तसं शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या हातात दिलेला आहे. त्यामुळं आम्हाला लढायला हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे. लढून जिंकायचं हे शिवसेनेचं ध्येय आहे आणि लढून आम्ही या निवडणुका जिंकू. मी मगाशी याच्यावरती बोललो, आम्ही संयमानं वागणारे आहोत. त्यामुळं गंडवणं फसवणं हा शब्द माझ्या तोंडात योग्य वाटत नाही. तुम्ही बोलला जरी असला तरी मी तो शब्द प्रयोग करणार नाही. पण समजा मी मगाशी म्हटलं ना, ज्यांना वाटतंय आमची ताकद नाही त्यांनी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पाहिली. पुन्हा एकदा आमची ताकद महानगरपालिकेमध्ये आम्ही लोकशाही मार्गाने दाखवू. त्यामुळं बोलण्यापेक्षा कृती करायची, रिझल्ट दाखवायचा हे आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही लढू, मेहनत करू, मतदारापर्यंत जाऊ. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या विकासाचं व्हिजन मतदारांसमोर ठेवू आणि या मुद्द्यावर आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका चांगल्या मतानं जिंकू. मी मगाशी आपल्याला यांच्या कोणाच्या तरी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की ते त्यांच्या चिन्हावर लढतायत, आम्ही आमच्या चिन्हावर लढतोय. आमच्या चिन्हावर लढताना आमच्यावर दबाव आणायचा प्रश्नच नाही ना. त्यामुळं आम्ही आमच्या पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हा आमचा अधिकार आहे, आमच्या पक्षाचे मुख्य नेत्यांचा अधिकार आहे. आणि समजा एवढं होऊन सुद्धा जर असा कोणी दबाव आणायचा प्रयत्न केला, शिवसेना अशा दबावाला बळी पडणार नाही. आम्ही आता अर्ज उद्या भरणार आहोत आणि अशा पद्धतीनं आम्ही आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढायचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे अर्ज भरणार आहोत. आता झाल्या गेल्या गोष्टींवर कशाला चर्चा करायची. तर बाकीचे मंत्री तर तळ टुकून आहेत, जयंत पाटील तळ टुकून आहेत, पण आपला नेता तो कुठेही दिसला नाही, आमदार असो किंवा स्थानिक नेता. नाही, आम्ही आहोत ना. तुम्ही त्या प्रेस नंतर आजच दिसले नाही साहेब, माझ्या 4 बैठका झाल्या. मी आपल्याला सांगतो, या महायुतीच्या करण्यासंदर्भातल्या 4 बैठका आमच्या झाल्या. आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा आमच्या 2 बैठका झाल्या. आम्ही किती जागा मागायच्या या आम्ही आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये निश्चित केल्या होत्या. काय म्हणतो त्याला, वॉर्ड कुठला, त्या पॅनलमधली जागा कुठली, हे सगळं आम्ही निश्चित केलं होतं. आमचा होमवर्क पूर्ण होता. आम्ही प्रयत्न मी म्हणतोय तसं महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळवायचा केला, पण दुर्दैवानं त्याला यश आलं नाही.